नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई, वेदस्पर्श आयुर्वेद कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका. आज योगायोगाने आमचे जुने पेशंट दादाराव इंगोले आम्हाला भेटायला आलेले आहेत. त्यांचं वय वर्ष 60 वर्ष वय आहे आणि ते वाडी मुक्त्यारपूर या गावचे आहेत. एक 10 वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 2014ला त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यावेळी त्यांना बायपास सुद्धा ऍडवाइस केलेलं होतं. पण त्यावेळेस त्यांनी शस्त्रक्रियेचा विचार न करता वेदस्पर्शाची आपली हृदय पुनर्वसन चिकित्सा केली आणि आज त्यांना कसं वाटतं, एक तब्बल 10 वर्ष त्यांनी सतत फॉलोअप देत राहतात, थोडं काही झालं की ते येत राहतात. तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूया त्यांना आता कसं वाटतंय. नमस्कार. 10 वर्षाखाली आपल्याला हार्ट अटॅक आलता. त्या औरंगाबादला नेलं मला आधारमधून. तिथं नंबर थिएटरमध्ये नेलं मला ऑपरेशनच्या. देशमुखची शिडी टाकली की ते कागदपत्र होते इंगोलीच्या नंबर, ते कॅन्सल केलं त्यानं, वापस केलं. 8 रोजाला या म्हणले. 8 रोजाला या म्हणल्यावर आलो. मग इकडे आल्यावर एका आपल्या जावया ना इथं आणलं या आयुर्वेदिक मध्ये. मग इथं आणल्यावर मग म्या इथं साहेब बोलल्यावर म्या निर्णय झट घेतला. इथंच सुरू केलं मी यायचं. तेव्हापासून मग आपण चालू आहे टणटणीत. त्या साली केले 15-16 केले. मागून मग दरवर्षी दिवाळीला करायची. दरवर्षी मग आता आपल्या मनावर 10, 6, 7, 8 या अशी दिवाळी झाली की करायची. अनुभव अंग मोकळं होते, आपल्याला दम येईना, जेवण जाते आणि त्याची काही कल्पना नाही. आता किती एज आहे तुमचं? 60 ना? 60 आहे. किती वर्षापर्यंत जगायचा विचार आहे? आता ते किती ठेवलं ते तितके ठेवलं तर हा साहेबाच्या मनावर आहे. ते दादाराव इंगोले 10 वर्षापूर्वी त्यांचं म्हणजे शस्त्रक्रिया सांगितलेली होती आणि आज 10 वर्षापासून ते अगदी ठणठणीत हेल्दी आहे ना. त्यांची छाती दुखते ना, दम लागतो, त्यांना कोणताच त्रास नाही. पण आवर्जून दिवाळी झाली की दिवाळी थोडं खाण्यापिण्यात इकडे तिकडे होतं, म्हणून ते दिवाळी झाली की एक कमीत कमी 7 ते 10 दिवसाची पंचकर्म चिकित्सा करून घेतात आणि ते ठणठणीत आहे. आणि आमची इच्छा आहे की काकांनी शतायुषी व्हावं, 100 वर्ष ठणठणीत राहावं.